अय्या हॉटेलमध्ये मिळणारे 400 रुपयाचे चिकन टाकोस घरी फक्त 50 रुपयात आणि चव बापरे एकदम मस्तच. बघायचंय कसं बनवलंय? चला तर मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे आपण टाकोचा बेस बनवतोय. त्यासाठी आपण इथे बाउल घेतले, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मैदा, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल. ह्याला चांगलं एकत्र करून घेऊया. हे चांगलं एकत्र झालं का ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण इथे ह्याचा पीठ मळून घेणार आहोत. पीठ जो आहे हा आपल्याला चांगलं पातळही करायचा नाहीये आणि जाडही करायचा नाहीये. इथे आपला पीठ जो आहे हा चांगला मळून झालेला आहे. ह्याला 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत. इथे आपण फिलिंगसाठी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल. तेल आपलं चांगलं गरम झालं का इथे आपण टाकलं आलं लसूण मिरचीची पेस्ट. हिला आपण 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत. ही आपली चांगली परतून झाली का ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत स्लाइस केलेला कांदा. यालाही आपण लाल करणार नाही आहोत. 1 ते 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. हा आपला चांगला परतून झाला का ह्याच्यामध्ये आपण टाकले भोपळी मिरची, हिरवी आणि पिवळी. जर तुम्हाला लाल टाकायची असेल तर तुम्ही तीही टाकू शकता. हे चांगलं परतून झालं का ह्याच्यामध्ये आपण टाकलंय बोनलेस चिकन. ह्याला आपण चांगलं साफ करून घेतलंय आणि ह्याला बारीक करून घेतलंय. 1 ते 2 मिनिटं ह्याला चांगलं परतून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दही, हळद, लाल तिखट, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ. आणि ह्याला आपण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. हे चांगलं एकत्र झालं का ह्याला 10 मिनिटं झाकण मारून शिजत ठेवायचं आहे. हे आता आपलं चांगलं शिजून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता आपण इथे पिठाचा गोळा घेतला आणि ह्याला आपण इक्वल साईजचे 4 गोळे करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्लेनवाले टाकोसही बनवू शकता. आपण इथे थोडे वेगळ्या प्रकारे बनवत आहोत. ह्याला आपण सुकं पीठ लावून घेऊया. आणि ह्याची आपण मोठी चपाती लाटून घेणार आहोत. ह्याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकूया आणि याला सर्वीकडे लावून घेऊया. थोडंसं सुकं पीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्याची फोल्ड करायची आहे आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने, अशा प्रकारे. बाकीचेही गोळे तुम्ही अशा प्रकारे सगळे राऊंड करून घ्यायचे आहेत. आता ही फोल्ड झाली का ह्याला उभी करून घ्यायची आणि ह्याचं राऊंड बनवून घ्यायचे. आणि लाटची जी नॉट आहे ती आपण खालच्या साईडला अशी दाबून घेणार आहोत. आणि हे एक 10 मिनिटं असेच राऊंड सगळे करून घ्यायचे आहेत. ह्या राऊंडला आपण मधल्या साईडने असा भाग करून घेणार आहोत. अशा प्रकारे बाकीचे जे राऊंड आहेत तुम्ही करून घ्यायचे आहेत. तर 10 ते 15 मिनिटं याला रेस्ट करून दिले आहे. आता याला सुकं पीठ लावून याला चांगलं लाटून घेऊया. आता हे जे टाकोस जे आपण लाटतो ह्याला जास्त पातळही लाटायचं नाहीये आणि जास्त जाडही लाटायचं नाहीये, मीडियम लाटायचं आहे. अशा प्रकारे याला आपण लाटून घेऊया. बाकीचे जे आहेत चपात्या काही अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहोत. आता आपण याला भाजून घेणार आहोत. याला भाजताना आपण हाफ डन करून घेणार आहे. आणि जी आतली जी बाजू असणार आहे तिला आपण थोडं जास्त भाजायचं आहे.
अशा प्रकारे आपण बाकीचे जे पण आहेत ते असे भाजून घेणार आहोत. आता हे आपले भाजून झालेले आहेत. आता पॅन मध्ये आपण थोडं तेल टाकणार आहे. टाकोस ठेवला, त्याच्यावरती आपण फिलिंग टाकले आणि वरती आपण चीज टाकणार आहोत. अशा प्रकारे सर्व साईडला आपण चीज टाकून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर हे तुम्ही साईडलाही करू शकता आणि मग पॅन मध्ये टाकू शकता. आता आपण वरती जो चमचा आहे तो थोडा 10 सेकंद पकडायचा आहे आणि ते क्रिस्पी झालं का मग आपण तो काढणार आहोत. आता दुसऱ्या साईडनी आपण असं लाल गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण मस्त लाल गोल्डन ब्राऊन करणार आहोत. आणि चिकन टाकोस जो आहे तो तुमच्या घरच्या घरी एकदम मस्त रेडी झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नेक्स्ट व्हिडिओ कुठची पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.